नमस्कार मंडळी, हिरकणीच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या हिरकणीचा प्रवास आहे स्पोर्ट्स गर्ल ते बिझनेस वुमन. मणेरीकर्स ऊर्जा ह्या कंपनीच्या सर्वेसर्वा सौ शिवलीला मणेरीकर ह्यांना आज आपण भेटणार. चला तर मग भेटूया, गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या हिरकणीचा प्रवास. नमस्कार. नमस्कार. आज आपण गप्पा मारणार आहोत आणि आम्हाला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. तर तुमची शाळा, त्याच्यानंतर तुमचं कुटुंब म्हणजे माहेर, ह्या सगळ्या विषय आम्हाला आज जाणून घ्यायचा. 1ली ते 4थीपर्यंत मी मराठी शाळेत शिकले. त्याच्यानंतर मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेले. इंग्लिश स्कूल मधून मी हायर सेकंडरीला सेंट झेवियर कॉलेज आणि तिथं BComचं ग्रॅज्युएशन हे नव्हतं, फक्त 12वीपर्यंतच शिक्षण होतं कॉमर्सचं. आणि त्याच्यानंतर मी प्रसार कॉलेजमध्ये आसागावला त्या कॉलेजमध्ये शिकले. आणि माहेरचं घर मी खुद्द गोव्याची मोंतगिरी सेंट अँथनी हायस्कूलमध्ये मी शिकले. तिथे मुली खूप कमी असायच्या आणि मुलगे जास्त. बोर्डिंग स्कूल होतं ते. आणि 10वीला असताना आम्ही फक्त 9 मुली आणि एका वर्गात आम्ही 2च मुली होतो आणि 48 मुलगे. हो, असं ह्या मुलांमध्ये आम्ही शिकून आले. आणि आम्ही जेव्हा दर दिवशी ग्राउंडवर संध्याकाळची आम्ही प्रॅक्टिस करायचो. प्रत्येक खेळायला आमची शाळा स्कूल 10 ते 4 पर्यंत होतं. असं गोव्यात खूप कमी स्कूल होती त्या वेळेला. तेव्हा आमचं स्कूल 10 ते 4 पर्यंत. स्कूलमध्ये 1 तास ब्रेक असायचा, 1 ते 2. त्या 1 तासाच्या ब्रेकमध्ये आम्ही घरी येऊन जेवून परत स्कूलला जायचं. असं ते हे होतं. आणि जरा डोंगरावर स्कूल असल्यामुळे आम्ही खाली धावत यायचो, परत धावत जायचो. त्याच्यामुळे आमचे हे प्रॅक्टिस म्हणा, एक्सरसाइज म्हणा भरपूर व्हायचा. आणि स्पोर्ट्समध्ये कायम आम्ही म्हणजे प्रत्येक गेममध्ये आम्ही ट्रॉफी घ्यायचो. झोनल लेवल म्हणा, हे तालुका लेवल, ही आमची ट्रॉफी आमच्या स्कूलसाठीच असायची. आणि आमचं जास्तीत जास्त वेळा आमचं खेळायचं कॉम्पिटिशन असायचं. खेळायचो आम्ही ते मुलांच्या टीम बरोबर. म्हटल्यानंतर जेव्हा आपण टफ टीम बरोबर प्रॅक्टिस करतो तेव्हा ती स्ट्रॉंग हे होते. स्कूलमध्ये असताना मी 13 वेळा गोवा स्टेटला खेळले खो खो या खेळात. नॅशनल वुमन्स ओपन वुमन्स टुर्नामेंट म्हणा. आणि 1 वेळा मी जेव्हा फायनल इयरला होते तेव्हा मी गोवा युनिव्हर्सिटी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी फुटबॉल टीममध्ये होते. आणि तिथं आम्हाला चॅम्पियनशिप मिळाली, आम्हाला गोल्ड मेडल मिळाली. त्याच्यानंतर त्याच वर्षी मला ऑलराऊंडर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर ही सुद्धा ट्रॉफी कॉलेजमधून मिळाली. आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन करताना मी ट्युशन्स घ्यायची. लहान शॉप्स, सुपर मार्केट्स त्यांचं अकाउंटिंग करायचे. आणि जेव्हा मला नोकरी मिळाली नॉन बँकिंग फायनान्स कंपनीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून, मार्केटिंग ऑफिसर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर या लेवलपर्यंत मला नोकरी मिळाली. 5 वर्ष मी ती नोकरी केली. लग्न झाल्यानंतर मला 7 महिन्याचा माझा मुलगा होता तेव्हा मी नोकरी सोडली. तेव्हा माझे मिस्टर इंटरनॅशनल पॉप सिंगर रेमो फर्नांडिस यांच्या बँडमध्ये होते. आणि एक दिवस एक सिरीज होती प्रोग्रामची, 4 प्रोग्राम होते. आणि त्या 4 प्रोग्रामला एक प्रोग्राम त्याने वाजवलेला आणि दुसरा प्रोग्राम होता. तेव्हा रेमो फर्नांडिस आले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मिशा काढा आणि दाढी ठेवा. तर ह्याने म्हटलं काय असं कशाला, आपलं म्युझिक तुम्हाला आवडतं की आपलं हे आपण कसा दिसतो ते आवडतं, आपला लुक तुम्हाला महत्वाचा की आपलं म्युझिक महत्वाचं. तेव्हा त्यांनी सांगितलं तसं काय नाही, पण तुला हे करावं लागणार. तर ह्याने सांगितलं आपण ते करणार नाही, कारण आपण तुझ्याकडे एक म्युझिशियन म्हणून आहे. म्हटल्यानंतर आपण तरी सुद्धा त्याने केस वाढवलेले, शेंडी ठेवलेली, कानात एक रिंग घालायची, एअरपोर्टवरच ते घालायचे, एअरपोर्टवर पोहोचले की ते काढून ठेवायचे. हे सगळं होतं. आणि मला त्यांनी फोन केला की आपण बँड सोडतोय आणि काय करू, बँड सोडू की काय करू. तर रेमोने असं सांगितलं. मी म्हटलं, मी ऑफिसमध्ये होते तेव्हा, म्हटलं सोड बँड, काय प्रॉब्लेम नाही.
तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटलं, हे लहानशा कारणासाठी त्यांनी बँड सोडलं म्हणून. पण असं झालं की 6 महिन्यानंतर पूर्ण रेमो फर्नांडिसचं बँड हे पूर्ण ॲक्सिडेंट झाला आणि पूर्णपणे 4 त्याचे बँड मेंबर्स गेले. आणि तेव्हा आम्हाला दुःखही झालं आणि एका बाजूने आम्हाला असं वाटलं की आपला माणूस आपल्याकडे राहिला आणि त्यांचा तो डिसिजन तेव्हा होता तो खराच चांगला होता आमच्यासाठी तरी. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा ते रेमो फर्नांडिस बरोबर वाजवत होते तेव्हा त्यांनी एन्सिलरी सुरू केले. एन्सिलरी म्हणजे वेंडर्स इन अ सेन्स ते मटेरियल, मोठ्या मोठ्या कंपनीचं मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल आणायचं, ते असेंबल करायचं, जे काय काम ते कंपनी सांगतात ते काम करायचं आणि त्यांना ते परत द्यायचं आणि पीस रेटवर ते काम असायचं. म्हणजे 2 बिझनेस चालू होते. हो, 2 बिझनेस. कारण जास्तीत जास्त वेळा काय असायचं ते प्रोग्राम कमी असायचे, म्हणजे 4-5 महिन्याला 4-5 प्रोग्राम असायचे. त्याच्यात मधल्या वेळात ते हे काम चालू ठेवायचं आणि मी नोकरी करायची. तर बेंटेक्स ह्या कंपनीचं ते सुरुवातीला त्यांनी काम घेतलं. असेंब्ली सगळी, स्टोन फिक्सिंग, हे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी ते तयार करायचे. त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप सुद्धा आमच्याकडे होती. आणि बेंटेक्स ही कंपनी बंद झाली तेव्हा आमचं ते काम बंद झालं. नंतर बेंटेक्स ही बंद झाल्यानंतर त्यांनी फेबर कॅसेल ही इंटरनॅशनल कंपनी, क्रायोन स्टेशनरी प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चर करणारी, त्या कंपनीचा आम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचे प्रॉडक्ट तयार करण्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आमच्याकडे ते सगळं रॉ मटेरियल पोचवायचे आणि जास्तीत जास्त एक्सपोर्टचंच आमच्याकडे द्यायचे, कारण आमच्याकडून त्यांना जसं हवं तसं काम करून मिळायचं. आणि तेव्हा माझे मिस्टर ते सगळं बघायचे आणि मी अधूनमधून त्यांना मदत करायचे. असं झालं की ते पर पीसवर रेट द्यायचे आणि त्यांचा रेट खूपच कमी असायचा, कुठेतरी 4 पैसे, 5 पैसे, 10 पैसे असं, ह्या पैशांवर आम्ही म्हणजे पर पीसला असं आम्ही ते काम करत होतो. आणि एक दिवस मॅनेजरने बोलवून दिला आणि सांगितलं त्यांना की आम्हाला वाटतं तुम्हाला तुमची रेट कमी करावी लागणार, कारण परवडत नाही त्या रेटला. मिस्टरांना असं वाटलं की ह्या रेट पहिलेच कमी आहेत आणि त्याच्यानंतर आणखी काय म्हणून ते कमी करणार, म्हणून त्यांनी काय केलं, आपण आपल्याला म्हणायला लागलं आता बंद केलं तर बरं होईल, कारण ह्या रेट आता ज्या तुम्ही देतात त्या रेटनंच आम्हाला तेवढं परवडत नाही, तरी पण आम्ही ते करतो आणि त्याच्यात जर तुम्ही कमी केलात तर कसं काय होईल. तेव्हा मॅनेजर आपल्या डिसिजनवर फर्म राहिले. तेव्हा त्यांनी परत मला फोन केला आणि सांगितलं की असं असं झालंय, आम्ही काय करूया. मी म्हटलं बंद करूया म्हणतात तर करूया, म्हटलं काय हे नाही. आणि आमची परत सुरुवात झाली आणि फेबर कॅसेलचं जेव्हा आम्ही काम करत होतो तेव्हा मी माझी नोकरी सुद्धा सोडलेली, कारण माझा लहान मुलगा 7 महिन्याचा मुलगा होता आणि मी सुद्धा ते नोकरी सोडलेली. आता परत आमची सुरुवात होती, A-B पासून सुरुवात परत सुरू करायचं होतं सगळं आम्हाला. आम्ही 1 महिना घेतला डिसिजन घ्यायला, आता पुढे काय करायचं. एका महिन्यात आम्ही शांत राहिलो, विचार केला आता काय करायचं. जेव्हा ते बँड रेमो फर्नांडिसच्या बँड बरोबर वाजवत होते तेव्हा आम्ही 100 स्क्वेअर मीटरची शेड बांधलेली. आता त्या शेडचा आम्हाला पूर्णपणे उपयोग होणार होता, कारण तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व कळलं नाही, कारण तेव्हा आम्ही ती सहज बांधून घेतलेली. तर रेंटला द्यायचं तर आजूबाजूला शेजारी रस्ता तसा नव्हता. आम्ही 1 महिन्यानंतर मी असा विचार केला की सगळ्यात सोपं आणि चांगलं काम आम्ही काय करू शकतो, तर व्हेज थाली म्हणजे टिफिन्स, जसं मुंबईला डबेवाले म्हणतात तसं त्या पद्धतीचं डबे हे करायला, व्हेज जेवण मी सप्लाय करायचा प्रयत्न केला. फक्त हॉस्पिटल्समध्ये जायचं आणि मी अशी 5 टार्गेट ठेवलं, 5 हॉस्पिटलमध्ये मी जाणार, डॉक्टरना अप्रोच करणार आणि त्यांना सांगणार की मी असं असं करते. आणि हे जेवण पेशंटला नव्हे तर पेशंट बरोबर राहणाऱ्या माणसाला, कारण पेशंटकडे लक्ष सगळ्यांचंच असतं, डॉक्टर्स, नर्सेस, पूर्ण हॉस्पिटल पेशंटवर पूर्ण हॉस्पिटलचं लक्ष असतं. पण जो माणूस त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या सर्व्हिससाठी असतो त्याच्याकडे कुणाचंच लक्ष असत नाही. म्हटल्यानंतर मी असं ठरवलं की त्या लोकांना जेवण पुरवायचं. मी सकाळी 9 वाजता जायचे ऑर्डर्स आणायला.
आणि 1 वाजता मी सप्लाय करायचे, परत संध्याकाळी 4 वाजता ऑर्डर्स आणायचे आणि संध्याकाळी परत 7च्या अगोदर सप्लाय करायचे. अशी मी 5 हॉस्पिटल्स चालवत होती. ह्या प्रोसेसमध्ये माझे मिस्टर दुसरं काम करत होते, ते म्हणजे व्हीट ग्रास पावडर, फूड सप्लिमेंट. तुम्हाला माहीत असेल गवांगूर. त्यांनी त्या व्हीट ग्रास पावडरची एजन्सी घेतली आणि ते घरोघरी जिथं पेशंट असेल तिथं ते जाऊन त्याच्याबद्दल सांगायला लागले, म्हणजे माहिती द्यायला लागले व्हीट ग्रासबद्दल. आणि असंच एक फार्मसी आहे बिचोलीला, कमलेशबाई बांदेकर यांची आयुर्वेदिक फार्मसी, शांतादुर्गा ड्रोगर. तिथं जाऊन त्याला सांगितलं की असं असं व्हीट ग्रास आहे, हे व्हीट ग्रास तुम्ही तुमच्या फार्मसीत ठेवू शकता का. ते ॲग्री झाले. त्यांनी सांगितलं बरं चांगलं आहे, आम्ही ठेवतो. आणि त्यांनी ती व्हीट ग्रास पावडर तिथं ठेवून घेतली. आणि थोड्या दिवसांनी त्यांनी आम्हाला एक सजेशन दिलं की ही व्हीट ग्रास पावडर तुम्ही देता कस्टमर्सला, पेशंटला. चांगली माणसं म्हणजे निरोगी माणसं सुद्धा ते व्हीट ग्रास घेऊ शकतात. इट्स अ फूड सप्लिमेंट. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सत्व का करत नाही. सत्व म्हणजे नाचणीचं सत्व. नाचणीचं सत्व करून त्याच्यावर आम्ही विचार केला की नाचणीचं सत्व कसं करायचं. अगोदरचे लोक वस्त्रगाळ करून नाचणीचं सत्व पुरवायचे, कारण त्याच्या काकाने त्यांना भरपूर वेळा, ते लहान होते तेव्हा वस्त्र सत्व संपायच्या अगोदर ते घेऊन यायचे सत्व. आणि त्यांना त्याची माहिती जास्त होती जेवढी मला माहिती नव्हतं. म्हटल्यानंतर काय त्यात हे सगळं करायला आम्हाला फंड्स हवं होतं. तर मी माझ्या सासूबाईंना सांगितलं की माझ्याकडे 1 लाख आहे. 1 लाख म्हणजे RD मी सुरू केलेली आणि 3 महिन्यात ती RDची मॅच्युरिटी होती. 1,300 रुपये भरल्यानंतर 5 वर्षात RD 1 लाख होतो. म्हटलं मी सासूबाईंना सांगितलं की 3 महिन्यात हे तुमचे मी पैसे परत करेन, तोपर्यंत मला तुम्ही 1 लाख द्या. आणि ह्या 1 लाखाच्या ह्यानं फंड्सनं मी सुरुवात केलं माझं बिझनेस, म्हणजे चक्की आणायचं. चक्की आम्ही सुरुवातीला 3 मशीनं आणली. आणि आता मशीनं आणल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटीज, गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज येतात. फूड अँड ड्रग्स, पंचायतीचं, शेजाऱ्यांच्या NOC, ह्याचं शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स, ह्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला आम्हाला 1 वर्ष लागलं. तोपर्यंत आम्ही पूर्ण आमच्या प्रॉडक्टची तयारी केली. प्रॉडक्टची तयारी इन अ सेन्स लेबल्स प्रिंटिंग, लेबल्स प्रिंट करायचं, लेबल्सवर कुठचं मटेरियल म्हणजे कसं प्रिंट करायचं ह्याच्यासाठी माझ्या मिस्टरांचे आते भाऊ अजय सावयकर त्यांनी लेबल डिझाईन केलं. आणि ते लेबल एवढं छान डिझाईन केलं की त्याच्यावर 2 हात आहेत, एक लहान बाळाचा हात आणि एक वयस्कर माणसाचा हात. हा हात असं सिंबल सांगतो की हा जो प्रॉडक्ट आहे तो लहान बाळापासून वयस्कर माणसापर्यंत ते वापरू शकतात, ते खाऊ शकतात, असा तो त्याचं सिंबल आहे त्या प्रॉडक्ट. आणि त्या प्रॉडक्टचं नाव माझ्या मिस्टरांनी सजेस्ट केलं, ऊर्जा आहे. आणि असं आम्ही एक प्रॉडक्ट सुरू केले. सुरुवातीला फक्त आम्ही सत्वच सप्लाय करत होतो, फार्मसीत सप्लाय करत होतो, ओनली सुपर स्टोर्समध्येच सप्लाय करत होतो. मग असं हे झालं की तेव्हा मार्केटमध्ये कुठच्याच कंपनीचं पिठं अवेलेबल नव्हती. म्हटल्यानंतर थोडे कस्टमर म्हणायला लागले सत्व, तर आम्हाला नाचणीचं पीठ, म्हणजे काउंटरवर जे काउंटर बॉयज असतात ते लावतात, ते म्हणायला लागले तुम्ही सत्व सप्लाय करता, नाचणीचं पीठ का, कारण नाचणी आमच्याकडे असायचीच. म्हटल्यानंतर आम्ही नाचणीचं पीठ सुरू केलं. नाचणीचं पीठ सुरू करता करता आम्ही तांदूळाचं पीठ सुरू केलं. असं करून आता सध्या आमच्याकडे 28 प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे सगळे डिमांडेड बाय कस्टमर्स. हे सगळे कस्टमरने डिमांड केलेले प्रॉडक्ट आहेत. आणि त्याच्यावर मग आमची स्टडी व्हायला लागली की आता आम्ही तो ब्रँड रजिस्टर केलाय, ट्रेडमार्क रजिस्टर केलाय, त्याच्यावर बारकोड, हे GS1 ह्या कंपनीतून बारकोड आम्ही त्याला अवेलेबल, कारण मोठ्या आम्ही फक्त सुपर स्टोर्समध्येच घालतो आणि मोठ्या सुपर स्टोर्समध्ये बारकोडची गरज असते. म्हटल्यानंतर त्या बारकोड सुद्धा आम्ही अवेलेबल केलेला आहे आमच्या लेबल. ताई, हा सगळा आता तुम्ही प्रवास सांगत होतात की आधी टिफिन सर्व्हिस सुरू केली, मग पिठं आधी घरोघर म्हणजे किंवा मग फार्मसीमध्ये, आणि आता सुपर मार्केट, बागायतदार बाजार, म्हणजे सगळीकडे अगदी छोट्या किराणा मालाच्या दुकानामध्ये सुद्धा तुमची पिठं आम्हाला बघायला मिळतात. हा आता जेवढ्या सहज तुम्ही सगळा प्रवास सांगितलात तितक्या सहजगतीने तो नक्कीच झालेला नाही.
तर मला तुम्हाला विचारायला आवडेल की टिफिन सर्व्हिस प्रोव्हाइड करतानाही काहीतरी चढउतार आले असतील, हो. त्याच्यानंतर हे सुरू झालं त्यातही काहीतरी चढउतार आले असतील, तर ते ऐकायला आवडेल, जेणेकरून आमच्यासारखी नवीन जी लोक आहेत काहीतरी करू पाहतात त्यांनाही समजेल की कठीण प्रसंग जेव्हा आपण पार करतो तेव्हा नक्कीच यश आपल्याला मिळतं. जेव्हा हे टिफिन सप्लाय करायचं मी डिसिजन घेतलं तेव्हा फक्त आमच्याकडे एक स्कूटर 2 व्हीलर होती. त्या 2 व्हीलरनं मी टिफिन सप्लाय करायचे. त्याच 2 व्हीलरनं मी सुपर मार्केटच्या ऑर्डर सप्लाय करायला लागले. एवढे प्रॉब्लेम्स यायचे, कधी स्कूटर पंक्चर व्हायचे, कधी मिस्टर घेऊन गेलेले असायचे, कारण एकच स्कूटर प्रोग्रामला जायचे तेव्हा तीच स्कूटर ते घेऊन जायचे. आणि बाकीचे प्रॉब्लेम म्हटलं तर प्रॉब्लेम एवढे होते की मी सुरुवातीला मला असा विचार यायचा की आता मी हे सुरू केलंय ते कुठपर्यंत पोचणार आहे, कारण मला कोणी कामगार जर अपॉइंट केला तर त्याची सॅलरी उभी राहणार की नाही. बरोबर, ते महत्वाचं होतं. जेव्हा आपण कामाला लावतो तेव्हा त्यांची सॅलरी सगळ्यात अगोदर त्यांना आम्ही त्यांचा पेमेंट द्यावा लागतो. तर हे कसं होणार, तर मी सुरुवातीला सगळी कामं करायची, मशीन चालवायचं, खाचा मारायच्या ह्याच्या दगडांवर, काय म्हणतात गिरणीच्या खाचा मारायच्या, परत अकाउंटिंग, बिलिंग, आणि हे सगळं मी परत रजिस्ट्रेशन दरवर्षी प्रत्येक गव्हर्नमेंटचं ते रजिस्ट्रेशन हे सगळं मीच करायची. मग मी असं ठरवलं की आपण जर 1-2 माणसं घेतली तर त्या माणसापासून आम्हाला काहीतरी इन्कम मिळू शकतो. असं नाही की जेव्हा आपण जेव्हा कामगार अपॉइंट करतो तेव्हा तो एक्सपेंडिचर असत नाही, त्याच्यातून आपल्याला चांगलं इन्कमही घेता येतो. मग मी 2 माणसं अपॉइंट केली, एक मशीन चालवायला आणि एक मार्केटमध्ये सप्लाय करायला, साफ करायला, साफ करून द्यायचं. आणि हे जे आहे ना, जे कॉम्पिटिशन माझं जास्तीत जास्त कॉम्पिटिशन म्हणतात ते गृहिणींकडे. ती बाई आपल्या स्वयंपाकघरात ते वापरते, ते ती जज करते की हे चांगलं आहे की नाही, वाईट आहे, म्हणजे चांगलं त्याची क्वालिटी कशी आहे. त्यांनी हा जो प्रॉडक्ट आहे तो त्यांनी सिलेक्ट केला म्हणून मी आजपर्यंत आता इथपर्यंत पोहोचले. किंवा बाजारात अजूनही त्याला डिमांड आहे. डिमांड म्हणजे काय, हा जो मी त्याला प्रॉडक्ट अवेलेबल. आणि बिझनेसचं एक डेफिनेशन म्हटलं तर असं आहे, सोल्युशन ऑन अ प्रॉब्लेम इन द सोसायटी. म्हणजे हा जो प्रॉब्लेम असतो ना तो प्रॉब्लेम आम्ही त्यांचा सॉल्व्ह करतो. जेव्हा आपण हे लहानसा बिझनेस सुरू करतो तेव्हा हा जो प्रॉब्लेम असतो प्रत्येक घरात तो आम्ही त्यांचा सॉल्व्ह करतो. म्हणजे आता सगळ्यात जास्तीत जास्त बायका नोकरी करणाऱ्या, स्त्रिया नोकरी करणाऱ्या, त्यांना प्रॉब्लेम असा येतो की घरी आम्ही कुठचं पीठ देऊ, कधी देऊ दळायला. एक तर त्यांना सुट्टी घ्यावी लागणार, 6 वाजता सगळ्या चक्क्या बंद होतात. म्हटल्यानंतर हा जो प्रॉब्लेम होता त्यांचा तो मी सहजपणे सॉल्व्ह करून घेतला. कारण कधी कुठचाही माणूस बिझनेस करतो तो कुणाच्या नाही तर कुणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आणि त्याच्यातून त्याला ते मिळालेले ते पैसे असतात. ते पैसे बिझनेसमध्ये मिळालेले पैसे हे साईड प्रॉडक्ट असतो. तो मेन सोर्स पैसे कमवायचाच असतं, पण काय असतं आपण लोकांपर्यंत सर्व्हिस पहिली देतो आणि त्याच्यानंतर जो फॉलो होतो तो पैसा असतो आणि तो साईड प्रॉडक्ट असतो बिझनेसचा. पैसा हा साईड प्रॉडक्ट आहे. जो पैसा असतो तो ज्या हाताने आम्ही घेतो तो हाताने परत लोकांपर्यंत परत पोचवायचा असतो. पैसा हा मागे असतोच, पण तो आपण जेव्हा लोकांना चांगली सर्व्हिस देतो आणि जे ऍक्सेप्ट करतात आपली सर्व्हिस ते बघूनच आपल्याला समाधान. आता तुम्ही म्हणालात ना की आपण सर्व्हिस देतो आणि मग लोक ऍक्सेप्ट करतात, तर असा कधी काही प्रसंग झालाय का, म्हणजे अगदी सुरुवातीला की तुम्ही काहीतरी दिलंय आणि नाही बाबा हे नीट नाहीये, किंवा मग म्हणजे तसा काही अनुभव आलाय का तुम्हाला आणि त्यातून मग अजून काहीतरी वेगळं तुम्ही एक वेगळा नियम आखलात किंवा असं काही केलं, असा काही अनुभव आलाय का? खूपदा मला कस्टमर्सचे फोन येतात, ते सांगतात असं असं आहे तुमचं ह्या वेळेला असं. हे जे प्रॉब्लेम्स ग्रेव्हन्सेस असतात ना त्याच्यासाठीच आम्ही असतो. बरोबर. आणि जेव्हा आम्हाला कस्टमर ह्या कंप्लेंट्स नाहीतर काहीतरी आम्हाला आमच्या प्रॉडक्टबद्दल सांगतात ते नेगेटिव्ह नसतं, ते पॉझिटिव्ह असतं आपल्यासाठी. कारण ते इन्व्हेन्शन असतं त्या प्रॉडक्टचं. नवीन पद्धतीनं आम्ही तो प्रॉडक्ट डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आणि नवीन पद्धतीनं तो परत प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो कस्टमरला. आणि मी कधी मला
कस्टमरचे फोन आले तर मी त्यांना खूप थँकफुल असते, कारण मी त्यांना म्हणजे त्यांनी जोपर्यंत ते आमच्यापर्यंत ते प्रॉब्लेम पोचवत नाही तोपर्यंत आम्ही गृहीत धरतो की हा प्रॉडक्ट चांगलाच आहे आणि हा सगळ्यांनाच आवडतो. ते तसं नसतं, कारण जरी मी हे 20-28 प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करत असले तरी मी एक कस्टमरच आहे. आणि कितीशेच प्रॉडक्ट असे मार्केटमध्ये आहेत जे मी वापरते आणि मला त्या जेव्हा मी ते प्रॉडक्ट वापरते तेव्हा माझे सुद्धा काहीतरी सजेशन्स असतात, नाहीतर काहीतरी आवडीनिवडी असतात त्या प्रॉडक्टच्या, आणि त्याच पद्धतीनं कस्टमर सुद्धा त्याच हेतून फोन करत असतात. मी त्यांना कधी काय असलं तर मला फोन करा. थोडे कस्टमर असे सांगतात की असं आम्हाला ह्या प्रॉडक्टमध्ये मिळालं, तेव्हा मी म्हणते त्यांना तुम्ही ते पाकिट तसंच ठेवा, मला त्याच्यावर काम करायचं आहे. कशामुळे झालंय ते, कारण नॅचरल कलॅमिटीज असतात आणि आमच्या ज्या प्रॉडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही. जेव्हा आपण प्रिझर्वेटिव्ह घालतो ते हानिकारक असतं आपल्या शरीराला. प्रॉडक्ट टिकतो, वर्षानुवर्ष टिकतो, पण आपल्या पोटात विष जातं आणि हे विष जाऊन उपयोग नाही. म्हणून आमच्या प्रत्येक लेबलवर आम्ही लिहिलेलं असतं की नो प्रिझर्वेटिव्ह. या प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. कधीतरी एखादी ह्युमन एरर म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेला काहीतरी चूक, नाही म्हणत नाही मी, चूक होऊ शकते, कारण तो प्रॉडक्ट आहे. आपण सगळ्या गृहिणी आहोत, आपल्यासाठी माणूस होता आणि गृहिणी असल्यामुळे आम्हाला माहित आहे एखादा डबा जर आपण पाकिट ओपन केला आणि डब्यात ठेवलं आणि तर डबा जर व्यवस्थित झाकला नाही तर मॉइश्चरमुळे त्याच्यात हळी नाहीतर काहीतरी होऊ शकतं, कारण त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह नाही. मी माझ्या कस्टमरना कायम सांगते ह्या प्रॉडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही. तेव्हा तुम्ही जेव्हा तो वापरतो तेव्हा व्यवस्थित वापरा. तुम्हाला सांगते आमच्या प्रॉडक्टची मोठी पॅकेट्स नाही, कुठेतरी 1/2 किलो, पाव किलो. एकदा मला थोड्या कस्टमरचं सजेशन असतं तुम्ही 5 किलोचं पॅकिंग का करत नाही, 2 किलोचा पॅकिंग का करत नाही. मी त्यांना सरळ सांगते बघा, जेव्हा तुम्ही एक पॅकेट 200 ग्रॅमचं पॅकेट एका वेळेला पुरतं 4 माणसाला, तेव्हा ते एकच पॅकेट ओपन केलेलं असणार आणि ते पॅकेट तुम्ही पूर्णपणे एका वेळेला वापरणार, ते तुम्ही स्टोर करून ठेवणार. जर तुम्ही मोठं पॅकेट घेतलं तर ते तुम्ही ओपन ठेवणार आणि मग कंपनीला ब्लेम करणार की हे कसलं काय, त्याच्यावर लिहिलेलं आहे 6 months शेल्फ लाईफ म्हणून, एक्सपायरी डेट आफ्टर 6 months. पण ते तसं असत नाही, कारण ज्या पद्धतीने आपण तो प्रॉडक्ट हँडल करतो ते सुद्धा तेवढेच गरजेचं असतं. बरोबर. ताई, आपण आता बोलताना तुम्ही म्हटलं की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात आणि जे चढ उतार आले की तुमच्या मिस्टरांची नोकरी गेली किंवा होता तो बिझनेसही तात्काळ बंद पडला, तर मग ह्या सगळ्यामध्ये बिझनेसच पुन्हा सुरू करायचा असं का तुम्हाला वाटलं? म्हणजे तुम्ही त्या क्षणाला लवकर जास्त फास्ट इन्कम हे तुम्हाला नोकरीतनं आलं असतं, मग बिझनेसकडे का वळलात आणि नोकरीकडे का नाही? खरं सांगायचं तर मी स्पोर्ट्स वुमन असल्या कारणाने माझं रजिस्ट्रेशन स्पोर्ट्स कोटात रजिस्टर झालेलं. म्हटल्यानंतर गव्हर्नमेंटचा जॉब मला आलेला, पण मिस्टर म्हणायला लागले गव्हर्नमेंटचा जॉब म्हणजे असं आहे की माणसाच्या अंगात क्रिएटिव्ह काय होतच नाही. बरोबर. म्हणजे आपण तिथं जातो, वाव मिळत नाही, तिथं जातो, जे काय ठरलेलं असतं ते काम करतो, परत घरी येतो. जास्तीत जास्त आपण तो स्टेटससाठी, नाही तर गव्हर्नमेंट जॉब म्हटल्यानंतर तीच एक हे आहे. व्यवसायात आम्हाला आमचं फर्स्ट जनरेशन व्यवसाय करण्यात आणि त्याच्यात आमचं तेवढं स्टडी नव्हती, पण मिस्टरांना कायम असं वाटायचं, कारण ते म्युझिशियन असल्यामुळे त्या सगळ्या त्यांच्या आयडियाज ह्या सगळ्या मी जे इथपर्यंत पोहोचले त्या सगळ्या त्यांच्या आयडियाज आहेत आणि फक्त मी त्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. बरोबर. एवढंच की अशासाठी की त्यांना पेशन्स म्हणजे बिझनेसमध्ये कसं असायला हवं, माणसाला पेशन्स जरा असायला, आणि त्यांना ते पेशन्स अजिबात नाही. पेशन्स म्हणजे काय की ते कुठच्याच बाबतीत ते बिझनेसमध्ये आपण जरा लिनियंट राहायला हवं, कस्टमरकडे म्हणा, कामगारांकडे म्हणा, पण त्यांचा स्वभाव आहे जे असायला हवं ते तसंच असायला डिमांड केल्या. आणि तुम्हाला मी सांगते ह्या प्रॉडक्टबद्दल की जो प्रॉडक्ट मी हाक मारल्यानंतर माझ्या किचनमध्ये आणून मी जो तयार करतो तोच प्रॉडक्ट मी माझ्या कस्टमर्सना देत असते. म्हणजे त्याची क्वालिटी एवढी मेंटेन केलेली असते की मी असं म्हणते की जेव्हा आपण त्याच्यावर MRP प्रिंट करतो तो MRP कस्टमर देत असतो, मग त्याच्यासाठी तिथं क्वालिटी आणि हायजीन हे आपण मेंटेन करायलाच हवं, कारण तिथं कस्टमर बार्गेन करत नाही. जेव्हा एखाद्या प्रॉडक्टची MRP फिक्स करतो तेव्हा आपल्याला राईट नाही क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज करायचं.
माझे सप्लायर सुद्धा एवढे छान आहेत की त्यांना माहीत आहे आमच्यापर्यंत कुठचं रॉ मटेरियल पाठवायचं. जर चुकून त्यांच्याकडून जर चुकीचं रॉ मटेरियल म्हणजे लो ग्रेडेड रॉ मटेरियल पोचलं तर ते परत दिलं जातं त्यांना. ताई, बिझनेस तुमच्या अंगात इतका भिनलाय, हो. त्याच्यामुळे कदाचित आपण असं म्हणू शकतो की तुम्ही नोकरी कमी आणि बिझनेसकडे जास्त वळलात. आत्ता तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की स्त्रीच खरं तर म्हणजे एका पुरुषापेक्षा स्त्रीच खरं तर उत्तम व्यवसाय करू शकते. तर तुम्ही एक बिझनेस वुमन आहातच, तर मला सांगा की ती स्त्रीच का आणि कसं जास्त उत्तम व्यवसाय करू शकते? स्त्री ही मल्टीटास्कर असते. म्हणजेच तिला जेव्हा ती स्त्री जेव्हा जन्माला येते तेव्हा ती मुलगी असते, ती आई होते, ती सून असते, हा, आणि ती एक बायको सुद्धा असते. तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर असतात. पण जास्तीत जास्त मी म्हणेन की बायकांनी व्यवसाय कशाला करावा की त्यांना हे सगळं सांभाळता येतं, पूर्णपणे हे त्याला सांभाळता येतं आणि त्याने ते सांभाळावं. संयम म्हणा, शांतता म्हणा, त्यांच्यात हे पहिल्यापासूनच रुतलेलं असतं. मी आवर्जून असं सांगेन प्रत्येक स्त्रीला की तुम्ही व्यवसायातच जावं, कारण व्यवसायात जेवढ्या स्त्री चांगलं करू शकतात तेवढं मी त्यांना कमी लेखत नाही पुरुषाला. पण काय आहे, जेव्हा पुरुष जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा तो फक्त एक व्यवसायच त्यांच्या ताब्यात असतो. त्याच्यामुळे त्यांची भरारी जरी दिसली तर ते फक्त व्यवसायात फुल कॉन्सन्ट्रेट करूनच. पण बायका जेव्हा व्यवसायात उतरतात तेव्हा त्यांच्या समोर सगळं जग म्हणजे असं पूर्ण त्यांचं विश्व म्हणजेच त्यांचं घर त्यांच्या समोर असतं आणि ते सगळं पार करून त्यांना ते पुढे जायचं असतं. म्हणजे सगळ्या डिफिकल्टीज म्हणजे घरही आणि व्यवसायही हे सगळं बघावं लागतं. हो. आणि तुम्ही कसं हे मॅनेज करता? म्हणजे तुमचं घर तुम्ही मॅनेज करता फॅक्टरीमध्ये इतर जी लोक आहेत तिथेही बायका असतील, पुरुष असतील, मग त्यांना कसं हँडल करता, त्यांना कसं हाताळता? कधीतरी काही वेगळे अनुभवही आले असतील, तर ते अनुभव ऐकायला आवडेल. खरं म्हणजे माझा टाइम टेबल सांगायचं असेल तर माझी सुरुवात होते 5 वाजता आणि रात्रीची 11 वाजता सगळं हे होतं, शांत होतं. म्हटल्यानंतर 5 वाजता उठले की माझ्यासाठी मी थोडा वेळ देते. पण असा की प्रत्येक स्त्रीनं आपल्यासाठी वेळ द्यावा. आपल्याला खूप काम करायचं आहे. असं नव्हे की एक 10 वर्ष काम करून आपण थांबणार आहोत. आणि ते कंटिन्यू ठेवण्यासाठी आपण कुठेतरी असा वेळ द्यावा आपल्यासाठी की रेस्ट घ्यावी. मी 5 वाजता अशासाठी सुरू करते की 5 ते 6 हा माझ्यासाठी वेळ असतो. मी योग करते, प्राणायाम करते. त्याच्यामुळे काय होतं, जसं आपण की मोबाईल चार्जिंग डिस्चार्ज झाला की मोबाईल चार्जिंगला लावतो ना, त्या पद्धतीचं आहे ते. आणि मी माझ्या ज्या बाई कामाला येतात, स्त्रिया कामाला येतात, त्यांना सुद्धा सांगते की एका तासाने गॅप घ्या. एका तासाने 1 मिनिट जिथं उभ्या आहात तिथं तुम्ही 1 मिनिटाला थांबा, डोळे मिटा आणि रेस्ट घ्या. म्हणजे काय होतं की माणूस जसा आपण डिस्चार्ज झालेला मोबाईल रिचार्ज करतो तसं आपण स्वतःला चार्ज करायचं. आणि हे मी ह्या बायकांकडून करून घेते. माझ्याकडे जे कामगार आहेत ते अनस्किल्ड वर्कर्स आहेत, कारण अनस्किल्ड वर्कर्सना हँडल करणं खूप डिफिकल्ट असतं. मग मला ह्यांना भरपूर ट्रेन करावं लागतं की असं आहे. एखाद्या दिवशी ड्रायव्हर आला नाही तर मला गाडी बाहेर काढून नेऊन सप्लाय करावं लागतं. एखाद्या वेळेला जर माझा मशीन ऑपरेटर आला नाही तर मला तिथे उभं राहून ते सुद्धा करावं लागतं. आणि हे सगळं, आणि हे जेव्हा ॲज अ बिझनेसमन जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्यांना कळतं की आपण कसं वागावं म्हणून त्यांना कळतं. आणि मी प्रत्येक कामगाराला सांगते, जे तुम्ही काम करतात त्या कामाचे मालक तुम्ही आहात. माझ्याकडे मालक म्हणून माझ्याकडे बघूच नका, कारण मी फक्त तुम्हाला इथं कामाला लावले, पण जे काम तुम्ही करता ते कामाचे मालक तुम्ही. आणि ही जबाबदारी ह्या अनस्किल्ड वर्कर्सवर आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते प्रोफेशनल्स पेक्षा चांगलं करतात, कारण ते अनस्किल्ड त्यांना तेवढं इम्पॉर्टन्स मिळतं तिथं आणि त्या पद्धतीने ते सांभाळतात. बरोबर. ते आता तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे वर्कर्स कामाला आहेत, त्यात बायकाही असतील, तर एकूणच कधीतरी तुम्हाला असं वाटतं का की
हा सगळा ही तुमची म्हणजे फॅक्टरी आहे तुमची सगळी, आणि हे करत असताना स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे. म्हणजे तुम्ही ह्या बायकांना मदत करताय, कुठेतरी समाजभान तुम्ही जपलं जातं तुमच्याकडं. असं होतं का, आणि होत असेल तर ते कसं? ह्या ज्या बायका आहेत ना त्या खूप गरीब घराण्यातल्या आहेत. म्हणजे असं नाही त्यांच्या पदरी शिक्षणही असत नाही. थोड्या अशा असतात की ज्यांना कुठेच कामही मिळू शकत नाही, आणि त्या स्वतः कमवणाऱ्या असतात त्या घरातल्या. म्हटल्यानंतर जास्तीत जास्त माझ्याकडे बायका या अशाच आहेत ज्यांना कुठे दुसरीकडे कोण घेऊ शकत नाही, आणि त्यांना असं वाटतं की आपण इथं येतो ते काम आहे आणि आपल्याला एक चांगली फॅमिली सुद्धा मिळते. बरोबर. कारण माझी सासू आहे ती सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देते. त्यांच्या घरातल्या प्रॉब्लेम, बायका जिथे असतात त्यांचे प्रॉब्लेम ना असे असतात की त्यांच्याकडे आपण जास्त बोललो, त्यांच्या फॅमिलीबद्दल बोललो की त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोणतरी आपली बाहेरची माणसं आहेत, आणि ज्याच्यामुळे आपल्याला हा मोठा आधार असतो, आणि त्या कामावर त्या झोकून देतात. म्हणजे एवढं काम करतात की आपल्याला शेवटी मला सांगावं लागतं की तुम्ही बायका आहात, लवकर घरी चला, घरची सुद्धा परत तुम्हाला कामं करावी लागणार. एवढं म्हणजे एवढी जबाबदारी ते करतात ती. आणि माझ्या असं मी ह्या कंपनीत जरी कंपनी लहान असली तरी दर शनिवारी आमचं गेट टुगेदर असतं, डिस्कशन्स असतात. म्हणजे पुढच्या आठवड्याला आम्ही आता काय करायचं. सगळे अनस्किल्ड आहेत, अनएज्युकेटेड आहे, पण त्यांच्याकडे जे रेकॉर्ड्स असतात ना ते मला ते शनिवारी टेबलावर ठेवतात. हे असं म्हणजे प्रत्येकाकडे मी तुम्हाला जसं येतं तसं लिहा, ते मला कळणार, कारण मला ते तुम्हीच लिहून दिलेलं. कारण त्यांना माहीत असतं की कुठे काय कमी पडू शकतं, कुठे काय, आणि हे सगळं त्या अनस्किल आणि अनएज्युकेटेड बायका आणि कामगार मला ते सगळं देतात. आणि त्यांना एवढं असं वाटतं की आपलं इथं माहेरपण सुद्धा केलं जातं, आणि असं ते बोलून सुद्धा जातात. मी प्रत्येक माझ्या कामगारांना सांगते, कारण मी तुमच्यासारखीच आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात. पगार देताना मला एवढी भीती वाटते की कधी काय एखादे नोट कमी गेली तर, जास्त असली तर मी त्यांना सांगते सरळ तुम्ही ती ठेवा, पण कमी असली तर रस्त्यात जाताना कधी बोलू नका, कारण शेजारी त्याच गोष्टीसाठी थांबलेले असतात. कारण का सांगा, त्यांना पगार कमी देतात, नाही तर त्यांना पैसे त्यांचे ठकवतात. हे मला कधीच ऐकायला येऊन उपयोग नाही. याच्यासाठी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत जेवढं काय पोचेल माझ्याकडून ते मी करत असते. म्हणजे त्यांची माझ्या समोर पगार दिला की माझ्या समोर त्यांच्याकडून मोजून घेते. कारण ह्या ज्या बायका असतात माउथ पब्लिसिटी म्हणतो आम्ही, आणि ही माउथ पब्लिसिटी प्रॉडक्ट न म्हणता आमचीच जास्त होऊ शकते. कारण त्याच्यासाठी आपल्याला आपण जे हे काम करतो ते गावात करतो, कारण लोक थांबलेले असतात, शेजारी थांबलेले असतात की आमच्याकडून काय चूक होऊ शकते. आणि हे मी असं जगते की मी त्यांना पगार देताना, नाही तर त्यांच्या वेळेवर पगार देणं, कारण ह्या पगारातच त्यांचं पुढचा महिना म्हणा, नाहीतर काय ह्या पगारावरच त्यांचं चाललेलं असतं. आणि त्या माणसांचा पगार ठेवणं, पुढे ढकलणं म्हणजे किती वाईट असू शकतं हे मला माहीत आहे. कारण ते कोणीच म्हणजे असं मला वाटतं की कुठच्याच बिझनेसमॅननं की असं करू नये की आपल्या कामगारांचा पगार होल्डवर ठेवावा, सॅलरी होल्डवर ठेवावी. कारण त्यांचं एकच तुमच्याकडे येण्याचं कारण असतं म्हणजे तो पगार, आणि तोच जर तुम्ही होल्ड केला तर ते त्यांच्या आत्म्याला त्रास होतो, आणि आपली प्रॉस्पेरिटी तिथंच असते. आपण प्रॉस्पर तसंच होतो जेव्हा आपण आपल्या खालच्या लेवलचे म्हणा, कामगार म्हणा, ह्यांना जर आम्ही सुखी ठेवलं, त्यांना दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर असं वाटायला की आज मला कामाला जायलाच हवं, कारण माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे. असं वाटून उपयोग नाही की गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं, कारण आपल्याला पगार मिळत नाही, वेळेवर पगार मिळत नाही. हे त्यांच्या मनात सुद्धा येऊन उपयोग नाही. त्यांच्या गरजा ज्या असतात, मी असं म्हणेन की आपण आपल्या गरजा आपल्याला माहीत आहेत, मग त्यातल्या 20% 50% तरी आपल्याकडून त्यांच्या गरजा मिळायला हव्या त्यांना. ह्या विचारानं मी त्यांच्याकडे बघते, आणि त्यांना अक्षरशः त्यांना सांगावं लागतं. थोडी माणसं तर असं सांगतात की रविवारचं थोडं काम ठेव. मी म्हणते रविवारचा हा सुट्टीचा दिवस आहे, मी रविवारचं काम ठेवत नाही. एक काळ असा होता की रविवारचं सुद्धा काम असायचं, पण आता मी असं करते की 2 कामगार जास्तच घेते. म्हणजे ऍडजस्टमेंट, म्हणजे कधी कोण आजारी पडलं, काय झालं तर
त्या बदल्या ह्या माणसाकडून काम करून घ्यावं, म्हणजे बाकीचं काम करतात तर बाकीच्या कामगारांवर लोड येऊन उपयोग नाही, ह्याची मी हे घेते, काळजी घेते. काळजी. आणि एकूणच कधी कधी असं वाटतं की नाही आता हे माझ्याच्याने नाही होणार, किंवा आमच्या पिढीला खूप लवकर आम्ही हार मानतो. कधी कधी असंही होतं आमचं की नाही आता हे नाही होणार, मग थांबूया आपण इथे. तर असं तुमचं कधी झालंय का? आणि मग त्या ह्याच्यातनं तुम्ही कसं बाहेर आलं, किंवा आत्ताच्या ज्या नवीन बिझनेसमध्ये उतरत आहेत तर त्यांचं असं जर झालं तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? मी त्यांना असं सांगेन की जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये व्यवसायात येता, नाहीतर बिझनेस करायला सुरुवात करता, तेव्हा आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आणि त्याचे फायदे आणि तोटे हे दोनाचं लिस्ट करावं. आणि असं करावं की आपल्याला माहीत आहे, आपण जेव्हा आपल्याला माहीत असतं आपण काय लूज करतो, जेव्हा आपण बिझनेस करतो म्हणा, काही करतो त्याला आपण टिक मार्क करतो, हे आपण लूज करणं, हे आपण ह्याच्यातून आपण हे नुकसान आपलं होणार. जेव्हा आपण पहिलंच ठरवतो की हे आपलं नुकसान आहे, तेव्हा त्याचं वाईट वाटत नाही, कारण ते आपण ठरवलेलं असतं. पुढचंही काम करताना टेकीनं करायला हवं की 5-10 वर्ष लागली तरी चालतं, तेच काम चालू ठेवायचं. कारण त्याच्यात जेव्हा आपण 5 वर्ष 10 वर्ष तिथपर्यंत पोचतो, तेव्हा कुठेतरी आपला हा काय म्हणतात तो ग्राफ वर जात असताना तेव्हाच आपण स्टॉप करतो. ते आपल्याला कळत नाही, नकळत होतं ते कंटाळून. पण जेव्हा आपण हे करायला घेतलेलं असते त्यातला कंटाळायची गरजच नाही, कारण आपणच ठरवलेलं असतं की हे करणार म्हणून. त्याच्यात आज तुम्हाला कमी मिळत असेल, उद्या तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मिळणार, या आशेनंच पुढचंही काम या आशेनंच करायचं असतं. जसं आम्ही म्हणतो आपली लाईफलाईन कशी आहे बघा, ती स्ट्रेट झाली की डॉक्टर डिक्लेअर करतो, त्याला हम हवाच असतो, तेव्हा कळतं की आपल्याला आपण जिवंत आहोत म्हणून. तेव्हा या हमकडे बघून आपण ठरवायला हवं की हे जे आहे ते हे असं चालणार आहे, आणि आपण जिवंत असेपर्यंत ते आपण तडीला नेणारच आहे. लोकांच्या बोलण्यावरून आपण मागे सरायचं नाही, लोक आपल्याला खाली ओढायलाच असतात. आणि त्याच्यातून आपण असं शिकायचं की हे लोक जेव्हा आपल्याला असं बोलतात तेव्हा आपली ताकद वाढते, आपली जिद्द वाढते. आणि तुम्हाला सांगते, हे जास्तीत जास्त मला असं कशाला वाटतं की जेव्हा मी ग्राउंडवर असायची तेव्हा आपल्याला कायम तिथं ग्राउंडवरचे जे संस्कार असतात ना, ते आपल्याला टफ बनवतं. ॲज अ स्पोर्ट्स वुमॅन मी सांगते तुम्हाला, तिथं आपल्याला आज जरी मी हरले तर उद्या माझा दिवस आहे जिंकण्याचा. बरोबर, उद्याचा दिवस माझ्यासाठी, आणि प्रत्येक नवीन दिवस हा नवीन असतो. आणि त्याच्यासाठी नवीन आपण तयारी करायची, परत सुरू करायची. आपण पडत असतो, सगळं झालेलं असतं आपल्याला, पण आपण तिथं हार मानायची नाही. मी माझ्या मुलाला कायम सांगते, जरा इथं कुठे लागलं की तो इथं लागलं, इथं दुखतंय, मी त्याला एवढंच सांगते, अरे बाबा बॉर्डरवर सोल्जर्स आहेत, ते पाय कापलेले असताना, छातीत गोळी गेलेली असताना ते आपल्यासाठी झगडतात. हे तर लहानच, आणि हे तर आपल्यासाठी आपण झगडू शकत नाही का? आपल्यासाठी आपण उभं राहू शकत नाही का? ते तर आमच्यासाठी उभे राहतात. आपण त्यांच्याकडून घ्यायचा. हा एक देण्यासारखा एक्झाम्पल आहे. कारण कुणाचे दोनही पाय गेलेले असतात तरी सुद्धा असं ऐकायला येतं की त्याने ती बंदुकीनं आणखी 4 जणांना मारले. मग हे तर आपलंच आहे दुःख ना, आणि आपल्यालाच उभं राहायचं म्हटल्यानंतर इथं आपण दुसऱ्याला कुणाला दोष देऊ शकत नाही, आणि तेवढ्या ताकदीनं परत उभं राहायचं. ताई, आता जसं तुम्ही म्हणालात की तेवढ्या ताकदीनंच पुढे उभं राहायला हवं. सध्या जवळजवळ 6 महिने कोरोनाचा काळ होता. बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांचे बिझनेस होते ते डबघाईला आले. तर ह्यामध्ये तुमचा बिझनेस तुम्ही कसा वाढवलात, किंवा तो कसा तग धरून राहिला, त्यातनं काही तुम्हाला नवीन संधी मिळाली का, हे ऐकायला आवडेल. कोरोना हा मुळात आम्हाला लागलाच नाही. अच्छा, कोरोनाचा आमच्यावर इफेक्ट झाला नाही. अशासाठी मी सांगेन की सुरुवातीला जरा आम्ही घाबरलो पब्लिसिटीमुळे. असं घाबरलो, मी असा विचार केला की अरे बापरे, हे रॉ मटेरियल आहे, हे लोकांपर्यंत पोचायलाच हवं. म्हटल्यानंतर आता कोरोनाने मरण्यापेक्षा हे काम करून नेलेलं बरं. अशी परिस्थिती माझ्यावर आली. म्हणजे काय झालं, माझी मेड
यायची बंद झाले, हम्म. कामगार यायचे बंद झाले. म्हटल्यानंतर रॉ मटेरियल माझ्या शेडमध्ये होतं, तांदूळ होते, ज्वारी होती, बाजरी होती, सगळं हे होतं स्टोअर केलेलं. ह्याचा उपयोग कसा करायचा? तर 4 दिवस मी थांबले. 22 तारखेला लॉकडाऊन होता. 22, 23, 24, 25. 25 तारखेला मी वाट बघितली. जेव्हा परत लॉकडाऊन एक्सटेंड केलं तेव्हा मी आता ठरवलं की आता मला गप्प राहून उपयोग नाही, मला आता थांबून उपयोग नाही. मी स्वतः मशीनं चालवायला लागली. मशीनं चालवून मी प्रोडक्शन सुरू केलं. माझ्या बरोबरीनं माझे मिस्टर, माझा मुलगा, माझी सासू, माझ्या नंडेचा मुलगा, तो लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे अडकला. म्हटल्यानंतर त्याला हाताला घेतला आणि आम्ही हे काम सुरू केलं. अशी परिस्थिती आली की ऑर्डर्स वाढायला लागल्या. मला सुपर मार्केट्समधून फोन यायला लागले की आम्हाला अमकं एवढं हवंय, करायचं काय, ड्रायव्हर नाही आणि बाहेर जाता येत नाही. मी मोठ्या मोठ्या सुपर मार्केट्सला सांगितलं, माल तयार असणार, येऊन न्यायची तुमची जबाबदारी. अक्षरशः गेटच्या बाहेर सुपर मार्केट्सच्या गाड्या लागायला लागल्या. बापरे. हो, आणि आम्ही गेटच्या बाहेर तो माल नेऊन ठेवायला लागलो. With proper precaution. होय. असं झालं की लोक घाबरले. हे आज जे काउंटरवर आहे ते उद्या मिळणार ह्याची शक्यता नव्हती. म्हटल्यानंतर एक पॅकेट उचलायच्या अगोदरच ते 4 पॅकेट न्यायला लागले. हाच फायदा आम्हाला झाला. म्हणजे जिथं कमी ऑर्डर्स असायच्या तिथं डबल ऑर्डर्स वाढल्या. आणि मी सगळं रॉ मटेरियल जेवढं काय होतं ते सगळं संपवलं. 6 महिने माझा मशीन ऑपरेटर आला नाही. पूर्णपणे मी मशीनकडे उभं राहून पूर्ण प्रोडक्शन तयार केलं. आणि आज असं झालं की कस्टमर्स, ती सर्व्हिस तेव्हा दिल्यामुळे आज माझे कस्टमरही वाढले. कस्टमर एवढे झाले की ज्यांनी कधी ऊर्जा हे वापरलंच नव्हतं त्यांच्या सुद्धा घरी पोचली ऊर्जा. खऱ्या अर्थाने ऊर्जा घरोघरी गेली. ताई, आपण आता मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे वळतो. तर हा सगळा प्रवास उलगडून तुम्ही जो सांगितलात, तर अगदी शेवटी मला तुम्हाला विचारायला आवडेल की कृतज्ञता म्हणून जर व्यक्त करायची असेल तर तुम्ही काय सांगाल, कोणाबाबत बोलाल? सुरुवातीला म्हणजे माझे सासू सासरे, आई वडील, ज्यांनी मला मोठं केलं. सासू सासऱ्यांनी मला घरात घेतलं, ज्यांनी कधीच म्हणजे फक्त आणि फक्त माझं कौतुकच, त्यांना वेळ पुरत नाही माझं कौतुक करून. अरे वा, एवढं. आणि ते मी असं शब्दाने सांगू शकत नाही, कारण तेवढं त्यांनी माझ्यासाठी, म्हणजे एका स्त्रीला सासूरचं जे हे कौतुक हवं असतं ते मला सगळं मिळालेलं आहे. आई वडिलांनी शिस्त दिले, एवढी शिस्त दिले की मी त्यांना कधीच विसरू शकत. त्यांनी मला हा एवढा मोठा जन्म दिलेला आहे आणि हो, आणि त्याला मी विसरू शकत नाही. आणि आपण जेव्हा ही नाती ना वयस्कर, आता असं झालंय की माणसं घरात वयस्कर दिसली की आताच्या मुली सुद्धा असं वाटतं की घरात कोण कोण आहे म्हणून पहिलं विचारतात. मी असं म्हणेन, कोण नाही ते विचारा. घरात कोण नाही ह्याची उणीव तुम्ही हे करू नका, ती भरून काढा. जेव्हा सासू घरात असते ते जे सुख असतं ना, कारण मी शब्दाने सांगू शकत नाही. आज मी कुठेही गेले तर मला दार बंद करावं लागत नाही. आणि कोणाला थँक्यू असं म्हणायला आवडेल का तुम्हाला या माध्यमातून? माझी नणंद, खरोखरच मी कॉलेजमध्ये असताना खूप मैत्रिणी होत्या. लग्नानंतर माझी मैत्रीण म्हणजेच माझी नणंद झाली. एकदा आपल्याला असं वाटतं की आपण नंदेकडे असं काय शेअर करू शकत नाही, बहिणीकडे शेअर करतो. मी प्रिफर करते नंदेकडे शेअर करायला बहिणींपेक्षा, कारण बहिणी या दूर असतात, नणंद ह्या त्याच घरातली मुलगी असते आणि आपल्यापेक्षा तिला जास्त, म्हणजे ती जास्त समजून घेऊ शकते बहिणीपेक्षा. आणि आणखी 2-3 माणसं अशी आहेत की तुम्हाला सांगायचं मला की दिलीप करपे म्हणून माझ्या सासऱ्यांचा स्टुडंट, ज्याने आम्हाला खूप मदत केली हा बिझनेस सुरू करायला, हा व्यवसाय सुरू करायला. त्या सुरुवातीला आमच्याकडे शेड नव्हती, फॅक्टरी शेड नव्हती. त्याने आम्हाला त्याचा एक पूर्ण फ्लोअर दिला आणि तुम्हाला हवं तसं तुमचं बिझनेस इथं सुरू करा म्हणून. त्याच्यानंतर आम्ही आमची शेड बांधली, फॅक्टरी शेड बांधली. त्याच्यानंतर कमलेश बांदेकर, त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि माझे दीर म्हणा, माझे दीर
अजय सावयकर, ज्यांनी हे व्यवस्थित छानपणे डिझाईन केलेलं लेबल. कारण ह्यांच्यामुळेच, कारण हे लेबलसुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जातं. व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण थकलेलो असतो, खूप एकदा प्रॉब्लेम्स एवढे असतात आणि त्याच्यासाठी एक सपोर्टिंग सिस्टम लागते. आणि ही सपोर्टिंग सिस्टम अशी असायला हवी की ती आपल्या पुढे, आपल्या मागे, नाहीतर आपल्या बरोबर जायला हवी. आणि माझे मिस्टर ही माझ्यासाठी मोठी सपोर्टिंग सिस्टम आहे, जे कधीच माझ्या मागे, माझ्या पुढे नव्हे तर माझ्या बरोबरीनं उभे राहिलेत आणि पुढे राहणार आहेत. नक्कीच. ताई, मला असं समजलंय की तुम्हाला शारदा ग्रंथप्रसारक ह्या संस्थेने पुरस्कृत केलंय. तर तो क्षण तुमच्यासाठी कसा होता की एका संस्थेने आपली दखल घ्यावी आणि आपला सन्मान करावा? काय वाटलं त्या क्षणी? तो एक माझ्यासाठी सरप्राईज होता आणि माझ्या पंखाला त्याने आणखी बळ दिलं. आणि मी असं त्यांना सांगू इच्छिते की अशा कितीतरी स्त्रिया आहेत, बरोबर, ज्या हे काम करत असतात, पण त्यांची दखल घेणारे तसे असत नाही. तर त्यांनी प्रत्येक स्त्री जे काम करते त्यांना, त्यांच्या पंखाला बळ द्यावं, त्यांची दखल घ्यावी. नक्कीच. ताई, खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि खरंच खऱ्या अर्थाने आम्हाला एक ऊर्जा मिळाली आणि जी ऊर्जा गेली कैक वर्ष गोमंतकात घराघरात पसरली आहे आणि ती अशीच पसरो. तुम्ही तुमचा हा सगळा प्रवास आम्हाला उलगडून दाखवला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि तुम्ही मला ह्या चॅनल थ्रू इथं आमंत्रित करून ह्या माझ्या लहानशा व्यवसायाला एवढं मोठं केलं, त्याच्याबद्दल मी तुमची आभारी आहे. मंडळी, ही होती आपली आजची हिरकणी. आपली आजची हिरकणी आपल्याला सांगते, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि एवढं सांगून ती थांबत नाही. ती म्हणते, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना. स्वतःचा विकास कराच, पण त्याबरोबर समाजभान नक्की असू द्या. चला तर मग आजच्या एपिसोडमधून आपली रजा घेतो. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. सृजना हो, जाता जाता एक छोटीशी विनंती. या आधीचे हिरकणीचे भाग आणि येणारे पुढचे भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.